श्री स्वामी समर्थ. माझ्या भक्ती हीच शक्ती या चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये देवी शैलपुत्रीबाबत माहिती पाहणार आहोत. शैलपुत्री या नावाचा अर्थ पर्वताची कन्या असा होतो. शैलपुत्री ही पर्वतीय राजा हिमावतीची म्हणजेच हिमालयाची कन्या आहे, म्हणून तिला हिमावती या नावानेही ओळखले जाते. शैलपुत्री ही देवी सतीचा पुनर्जन्म आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजा केली जाणारी ती पहिली नवदुर्गा आहे. शैलपुत्री देवीच्या ललाटावर अर्धचंद्र स्थापित आहे. या देवीला 2 हात आहेत. देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ व डाव्या हातात कमळाचे फूल आहे. नंदी हे शैलपुत्री देवीचे वाहन आहे, म्हणून शैलपुत्री देवीला वृषभारूढा असेही म्हटले जाते. या देवीचे निवासस्थान कैलास पर्वतावर आहे. अतूट विश्वास आणि तपश्चर्येने देवीने भगवान शिव यांना प्राप्त केले, त्यामुळे देवी शैलपुत्री अतूट विश्वासाची प्रतीक आहे. या देवीचा आवडता रंग नारिंगी असून तिला जास्वंदीचे फूल प्रिय असल्याचे समजण्यात येते. त्यामुळे या दिवशी नारिंगी रंगाच्या कपड्यांचे परिधान करण्यात येते. नारिंगी रंग हा बल व शक्तीचा प्रतीक मानला जातो. शैलपुत्री देवीला प्रसन्न करण्यासाठीचा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रे नमः. या देवी सर्वभूतेषु मा शैलपुत्री रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवीचा स्तुती मंत्र आहे वंदे वांछित लाभाय चंद्रार्धकृत शेखरां. वृषारूढा शूलधरा शैलपुत्री यशस्विनी. याचा अर्थ होतो भक्तांना सर्वोत्तम वरदान देणाऱ्या देवी शैलपुत्रीला मी नमस्कार करतो. चंद्रकोरीच्या आकारातील चंद्र तिच्या कपाळावर मुकुट म्हणून सजवलेला आहे. ती बैलावर आरूढ आहे. तिच्या हातात त्रिशूळ आहे. ती यशस्विनी आहे. तर अशी ही होती शैलपुत्री देवीची माहिती. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.